चला पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनो नमस्कार. हां, आता बघा मराठी व्याकरणाचा आता पुढचा प्रकार काय आहे? क्रियापद. बऱ्याचशा परीक्षेमध्ये क्रियापदाबद्दल अधिक प्रश्न विचारले जातात आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून तुमचा जो आन्सर आहे तो 100% यायला पाहिजे. आलं लक्षात? आणि हा जो क्रियापदाचा जो भाग आहे तो लक्षपूर्वक ऐकायचं. ठीक आहे. क्रियापदालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? वर्ब. आणि मुख्य पद पण म्हणतात मराठी व्याकरण. बरं, याला मुख्य पद का बरं म्हणतात? हां, व्हेरी गुड. तो वाक्यात मुख्य पदाचा काम करतो. तो जर नसेल तर वाक्याचा अर्थच पूर्ण होणार नाही. आलं लक्षात? म्हणून क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, त्याला क्रियापद असे म्हणतात. याची व्याख्या जर लिहायची झाली तर आपण असं लिहू शकतो. कोणतं? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. हे झालं तुमचं वाक्य. आलं लक्षात? काय झाली तुमची व्याख्या. आता वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. आलं लक्षात? आता एक उदाहरण आपण जर घेतो तर समजून घ्या. तो उदाहरण आहे राम पाणी पितो. राम पाणी पितो. तर पाणी पितो, पितो काय आहे? क्रियापद. आता समजून घ्या, इथं पितो हा शब्द काढून टाका आणि उर्वरित वाक्य बोला. वाक्याचा अर्थ पूर्ण होते का? तर तुम्हीच ठरवा. होते का? राम पाणी. आता काय राम पाणी म्हणजे काय? काही कळलं का? नाही. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जो क्रियासूचक शब्द जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो. आलं लक्षात? जसं बघा, तुमचं कुटुंब आहे ना, तुमची फॅमिली आहे की नाही. समजून घ्या, बाबा नसतील तर कुटुंब पूर्ण होते का? कंप्लीट होते का? नाही. आई, बाबा, बहीण, भाऊ हे सगळं एक कुटुंबाचं एक मुख्य आहे. तर ज्या प्रकारे कुटुंबात बाबा मुख्य असतात, आलं लक्षात? बाबा नसल्यावर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणजेच कुटुंबाचा अर्थ कंप्लीट होत नाही. आलं लक्षात? म्हणून कुटुंबाचा अर्थ म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी क्रियापदाची आवश्यकता भासते. आलं लक्षात? क्रियापद नसेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण होऊच शकत नाही. एवढा समजला? त्याला म्हणतात क्रियापद. आता त्यानंतर जो एक शब्द आहे धातू. परीक्षेत विचारतात धातू म्हणजे काय? धातू म्हणजे आपलं हे नाही आहे कासा पितळ तांबा सोने चांदी हा धातू नाही. आपण व्याकरणाचा धातू म्हणून इथं अभ्यासत आहोत. बरोबर आहे? तर धातू म्हणजेच काय? धातू म्हणजे क्रियापदाचा मूळ रूप. क्रियापदाचा जो मूळ रूप आहे त्याला धातू असे म्हणतात. परीक्षेत विचारला जातात की धातू म्हणजे काय किंवा खालीलपैकी धातू कोणता आहे. मग तुम्हाला धातू माहीत असायला पाहिजे की धातू म्हणजे काय. तर धातू म्हणजे काय? क्रियापदाचा मूळ रूपाला धातू असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इथं पितो लिहिला आहे की नाही? इथं काय लिहिलेलं आहे? पितो. तर पितोचा हा जो पी आहे, हा पी, तर हा पी काय आहे? धातू आहे. जसा राहतो, राहतोचा राह काय आहे? धातू आहे, कारण तो मूळ रूप आहे. आलं लक्षात? खेळतो, तर खेळ काय आहे? धातू आहे. झोपतो, तर याचा धातू काय आहे? झोप. मरतो, मर काय? धातू आहे. आलं लक्षात? धावतो, धाव. आलं लक्षात? गातो, गा. तर हे काय आहे? धातू आहे. आता धातू ओळखता येईल तुम्हाला. म्हणजे व्याख्या जर त्याची विचारलं तर काय लिहिलं तुम्ही?
क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू असे म्हणतात। आलं लक्षात? एवढं समजलं? ठीक आहे। आता तिसरा एक शब्द आहे धातू साधित। यालाच दुसरं नाव कृदंत आहे। दुसरं नाव काय आहे? कृदंत। आलं लक्षात? आता कृदंत म्हणजेच काय किंवा धातू साधित म्हणजेच काय? आलं लक्षात? बघा काय आहे की मूळ शब्दाला म्हणजेच धातूला एखादा प्रत्यय लागून जो शब्द तयार होतो आणि त्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तर अशा शब्दाला, अशा प्रत्ययुक्त शब्दाला धातू साधित असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल, जसं बघा आता हा मूळ शब्द धाव आहे की नाही? आहे ना धाव मूळ शब्द। याचा आता आपण लावला तान्हा किंवा नारा किंवा ले किंवा ते, जसा धाव तान्हा, धाव नारा, धाव ले, धाव ते, तर हे झाला, हा झाला मूळ शब्द। पण हे तर त्याचे प्रत्यय आहेत की नाही? प्रत्यय आहेत की नाही? मग मूळ धातूला प्रत्यय लागून तयार होणारा शब्द, पण त्या असा शब्द की ज्याने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, लक्ष ठेवायचा। जर प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ पूर्ण झाला तर तो क्रियापद असतो। लक्षपूर्वक आहे का? वाक्याचा अर्थ पूर्ण जर झाला तर तो क्रियापद आणि नाही झाला तरच तो धातू साधित असतो। आता इथं बघा, हे जे ले आणि ते हे दोन प्रत्यय लागल्यावर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो। जसा धावले, धावते, आला लक्षात? धावतो, वाक्याचा अर्थ पूर्ण होतो। तो दररोज 3 किलोमीटर धावतो। सीता दररोज 3 किलोमीटर धावते, वाक्य कंप्लीट झाला की नाही? तर हे जर प्रत्यय लागले तर त्यांना क्रियापद म्हणतात। आला लक्षात? पण समजून घ्या, हे प्रत्यय लागले तान्हा, नारा, नारी, हे जेव्हा प्रत्यय लागले तर ते वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही। फॉर एक्झाम्पल बघा, मधु धाव नारा, मधु धावनारा, तर मधु धावनारा किंवा धावताना एवढा जर वाक्य आपण म्हटलं मधु धावताना किंवा धावनारा, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का? नाही। असा जर असेल की मधु धावताना पडला, मधु धावताना पडला, तर हा धावताना जो आहे हा धातू साधित आहे आणि पडला हा क्रियापद आहे। लक्षात ठेवायचं। समजलं? ठीक आहे। तर असे शब्द जे वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, तर मूळ शब्दाला जे काही प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात, ज्यांनी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, अशा शब्दांना धातू साधित असे म्हणतात। त्यालाच दुसरं नाव काय आहे? कृदंत आहे। समजलं? क्रियापद समजलं? क्रियापदालाच मुख्य पद पण म्हणतात इंग्रजीमध्ये, वर्ब। आणि धातू म्हणजे काय, धातू साधित म्हणजे काय, हे सगळं एवढं समजला? आलं लक्षात? आता आपण घेणार आहोत धातू साधिताचे कार्य। धातू साधिताचे कार्य। आता धातू साधित जो शब्द आहे तो मूळ रूपाला प्रत्यय लागून तयार होणारा शब्द आहे। पण आता त्याचा कधी कधी वाक्यात नामाचा पण नामासारखा पण उपयोग होतो, कधी कधी विशेषणासारखा पण उपयोग होतो, कधी कधी क्रिया विशेषणासारखा पण उपयोग होतो। आलं लक्षात? तर धातू साधिताचे कार्य, धातू साधिताचा एक नाम म्हणून पण उपयोग होतो, धातू साधिताचा एक विशेषण म्हणून पण उपयोग होतो आणि धातू साधिताचा क्रिया विशेषण म्हणून पण उपयोग होतो। धातू साधिताचे 3 प्रकारचे उपयोग होतात। लक्ष ठेवायचा। कोणता कोणता? नाम, दुसरा विशेषण, तिसरा क्रिया विशेषण। आलं लक्षात? आता बघा, नाम, त्याचे बोलणे मला खूपच आवडले। त्याचे बोलणे मला खूपच आवडले। बोल हा काय आहे? धातू आहे का नाही? त्याला ने हा प्रत्यय लागलेला आहे की नाही? मग हा धातू साधित शब्द झाला की नाही? बरोबर आहे, धातू साधित शब्द झाला। पण या शब्दाचा वापर जो आहे या वाक्यात नाम म्हणून केलेला आहे। त्याचे काय? त्याचे बोलणे, त्याचे चालणे, त्याचे लिहिणे, त्याचे नाचणे,
आलं लक्षात? तर नाच, बोल, चाल, धाल हे काय आहे? सगळे धातू आहे आणि त्याला ने ह्या प्रत्यय लागून तो धातू साधित शब्द झालेला आहे आणि तो वाक्यात नामासारखा काम करत आहे म्हणून त्याला धातू साधित नाम म्हणून म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याचे बोलणे, तर बोलणे हा काय आहे? धातू साधित नाम. आलं लक्षात? हे धातू साधित नाम, धातू साधित विशेषण, धातू साधित क्रियाविशेषण हे तुम्हाला ओळखता आला पाहिजे, लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? नाम म्हणजेच काय? वाक्यामध्ये जो नामाचा कार्य करत नाम कसे ओळखतात ते तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी. आलं लक्षात? चाची चेच्या नंतरचा जो काही शब्द असतो तो नाम असतो. मग त्याचे, त्याचे बोलणे, चेच्या नंतर आहे शब्द त्या दिवशी सांगितलं होतं ना मी. तुम्ही बघा मागचा व्हिडिओ टाकलेला आहे, तिथं बघा नाम कसे शोधतात ते सगळं सांगितलेलं आहे तिथं. तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी चाचीच्या नंतरचे जे काही शब्द असतात ते नाम असतात म्हणून सांगितलं ना? सांगितलं का नाही? मग हो म्हणा ना बिट्टूताई, ठीक आहे. हां समजलं का? हां मग तिकडे झालं व्हिडिओ मग हो सर असे म्हणता तुम्ही, नाही का? हां मग ठीक आहे. तर त्याचे बोलणे, त्याचे चालणे, त्याचे लिहिणे, त्याचे नाचणे मला खूपच आवडले. तर हे नाचणे, चालणे, बोलणे, चालणे हे काय आहेत? नाम आहेत. का बरं नाम आहेत? कारण चाचीचेच्या नंतर ते शब्द आलेले आहेत. मग तो कोणता नाम आहे? कोणतं नाम आहे? व्हेरी गुड, धातू साधित नाम. आलं लक्षात? ज्याच्यापासून नाम बनण्यात आलेलं आहे त्याला त्याचं नाव देण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? समजलं की नाही समजलं? जसं आता खुर्ची प्लास्टिकची पण असते, लोखंडाची पण असते, लाकडाची पण असते, हे अशी वायराची पण असते की नाही? हां पण शेवटी ते खुर्ची आहे की नाही, म्हणजेच नाम आहे की नाही? मग ते कशापासून बनली आहे? जशापासून बनली तसं त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? धातू साधित बनली तर धातू साधित नाम, अजून कोणासाठीच बनली तर ते अजून कोणासाठी नाम. समजलं की नाही समजलं? ठीक आहे. मग आहे विशेषण. कोणता? धातू साधित विशेषण. धातू साधित विशेषण. आता धातू साधित विशेषण म्हणजे काय? विशेषण म्हणजे बरं, धातू साधित घेण्या अगोदर पहिले विशेषण म्हणजे काय ते समजून घ्या. विशेषण म्हणजे काय? जसं आता बघा नामाच्या बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. जसं आता बघा, जसं आता चंद्रकला खूपच सुंदर मुलगी आहे. चंद्रकला खूपच सुंदर, तर सुंदर हा काय? विशेषण आहे की नाही? आलं लक्षात? जसं आता बद्रीनाथ, बद्रीनाथ म्हणजे एखाद्याचं नाव समजून घ्या. बद्रीनाथ खूप हुशार मुलगा आहे, तर हुशार काय आहे? विशेषण आहे की नाही? आहे की नाही? जसं आता ती शेंबडी मुलगी आहे, तर शेंबडी हा काय? विशेषण आहे की? बघा विशेषणात चांगला असो की वाईट असो, शेवटी विशेषणच असते, लक्षात ठेवायचं. हे तुमच्या भाषेत सांगत आहो मी, पुस्तकी नॉलेज देत नाही मी तुम्हाला व्यवहारी भाषेमध्ये शिकवतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे? समजलं की नाही? हां जसं ती खूपच घाणेरडी आहे, तर घाणेरडी काय? छुरा नाही आहे घाणेरडी. घाणेरडी काय? विशेषण. आला घाणेरडी कोण आहे असा प्रश्न नाही विचारलं मी, घाणेरडी काय आहे हा विचारलं बेटा. ठीक आहे? तर काय आहे घाणेरडी? विशेषण. समजलं? हुशार हे काय आहे? विशेषण. गबदू ढ हे काय? विशेषण. आलं लक्षात? मग आता हेच विशेषण जर धातूपासून बनलेला असेल, धातूपासून, मग त्याला काय म्हणण्यात येणार? मग धातू साधित विशेषण. जसं आता बघा बोल हा धातू आहे की नाही बेटा? बोल हा धातू आहे की नाही? कारण याचा तो, बोलतो, बोलला, बोलणे हे प्रत्यय लागले आपण. ठीक आहे? याला आपण समजून घ्या, का हा प्रत्यय लाव, तर बोल का, तर बोल का पोपट. पोपट कसा आहे? बोल का. तर झाला का नाही विशेषण? म्हणजे पोपटाबद्दल अधिक माहिती सांगितलं आहे का नाही त्या शब्दाने? मला सांगा. पोपटाबद्दल अधिक माहिती सांगितलं, पोपटाबद्दल अधिक माहिती सांगितलं तर त्याला काय म्हणतात? विशेषण. पण तो विशेषण कोणता आहे? धातू साधित. लक्षात? धातू साधित म्हणजे हा बघा बोल हा धातू आहे, त्याला का हा प्रत्यय लागलेला आहे, मग आणि तो पोपट म्हणजे या नामाचा अगोदर आलेला आहे, त्याच्याबद्दल व्याप्ती मर्यादित करत आहे त्या नामाची, म्हणून त्याला विशेषण म्हणजे धातू साधित विशेषण असं म्हणण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? समजलं? जसं आता बोलकी बाहुली, बाहुली तर आहे पण ते कशी आहे? बोलकी. तर बोलकी हा काय? धातू साधित विशेषण.
आलं लक्षात की नाही? म्हणजे असे तुम्हाला माहीत असायला पाहिजे की विशेषण कसे राहतात, धातू साधित कोणत्या आहेत, काय आहेत हे बघा. समजला? तिसरा आहे, समजून घ्या आता, धातू साधित क्रिया विशेषण. धातू साधित क्रिया विशेषण. आता क्रिया विशेषण म्हणजे काय ते बघून घ्या पहिले. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. आलं लक्षात? क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. तो पडला, चालताना पडला. तो पडला, पण कसा पडला? चालताना पडला. आलं लक्षात? तर तो जो पडण्याची क्रिया आपल्याला दाखवत आहे चालताना, तर चाल हा काय आहे तिथं? काय आहे? चाल हा धातू आहे. चाल हा धातू आहे आणि त्याला ताणणा हा प्रत्यय लागून तो जो काही शब्द झाला तो धातू साधित झाला आणि तो पडला या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगत आहे म्हणून तो क्रियाविशेषण झाला. आलं लक्षात? क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. मग आता ते विशेषण कशापासून बनलेले आहे तसं त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. एवढा समजला? तो चालताना पडला. आलं लक्षात? आपण काय शिकलो आज? क्रियापद म्हणजे काय, धातू म्हणजे काय, धातू साधित म्हणजे काय, त्याला दुसरं नाव काय. आलं लक्षात? मग धातू साधिताचे वेगवेगळे कार्य काय आहेत? 3 प्रकारचे कार्य आहेत तिथं. धातू साधित, विशेषण, नाम आणि क्रियाविशेषण. 3-4ही समजले? कोणाला या विषयावर काही बोलायचं आहे? सगळा कळला तुला रे? बोला. सगळा कळला तुला पण? ठीक आहे. तुम्हाला कळलं? नाही कळलं असेल तर व्हिडिओला रिवाइंड करा, पुन्हा बघा, पुन्हा बघा, पुन्हा बघा. आला लक्षात? जब तक कि आपको कळता नहीं तब तक के बढ़ते रहो, बघते रहो. जब तक कि आपको कळता नहीं तब तक के बघते रहो व्हिडिओ. ठीक आहे. आवडला असेल व्हिडिओला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. आलं लक्षात? जय हिंद, जय भारत.